तुम्ही बघू शकता मित्रांनो किती पाणी आहे. नवरात्रीचे कपडे धुवायला चालू आहे. एकदम फुल राडा एकदम. बघा पाणी पिणी बघा, बघून घ्या. ते शिवलिंगचा रिव्ह्यू स्टार आहे मी. तुम्ही बघू शकता कपडे धुवायला किती गर्दी आहे बघा. तळ्यावर भरपूर गर्दी आहे. वाहतं पाणी आहे एकदम एकदम प्युअर वाहतं पाणी. बघा किती गर्दी आहे कपडे धुवायला. बघू शकता बघा किती पाणी आहे. बघा पाणी किती आलेलं आहे. पाऊस भरपूर झालेला आहे. फुल पाणी फुल पाऊस. चांगली धुवा गाडी, चांगली चकपक निघाली पाहिजे. निर्मा लावा, जरा साबण लावा. बघू शकता वाहत्या पाण्या गाडी मध्ये गाडी कशी धुत आहे. आमचा भुरू हा भुरू नंबर 1 दिसत आहे. बघा कपडे वाळू घातले आहेत. आता तुम्हाला मी मोठं तळ दाखवत आहे. उद्याचा दिवस लास्ट आहे दसऱ्याचा, त्याच्यामुळं भरपूर तयारी चालू आहे कपडे धुवायची. हे बघा कपडे धुवायला बघा किती गर्दी आहे. ओनली दसरा, दसरा स्पेशल. चला आपण तळ्याकडे जाऊ आता. काय झालं? तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे गंधोरा गावचं तळ आहे. एकदम फुल भरलेलं आहे. एकदम फुल पाणी सांडीतून बाहेर जात आहे. हे असं इकडं पाणी जात आहे कपडे धुवायला. इकडं खूप मोठं तळ आहे. पाऊस फुल झालेला आहे एकदम फुल. तुम्ही बघू शकता आपण आता तळ्याकडे आलेलो आहे. हे बघा तळ फुल भरलेलं आहे. गंधोरा गावचं तळ. हे बघा इथे सांडीत आहे. सांडीपर्यंत पाणी आलेलं आहे. फुल तळ भरलेलं आहे एकदम जाम. ती शेवट आहे तळ्याचा काठ आहे. ती असंच फुल भरलेलं आहे तळ. हे असं भरपूर लोंब आहे इकडं. या पोलाकडे बी आहे तळ भरपूर मोठा आहे. तुम्ही बघू शकता पाऊस भरपूर झालेला आहे. मराठवाड्यात पाऊस भरपूर झालेला आहे. त्यामुळे कपडे धुवायला काय अडचण नाही. भरपूर पाणी आहे. पाण्याची काही टंचाई अजिबात नाही. तुम्ही बघू शकता पाणी भरपूर आहे. त्याच्यामुळं ना टेन्शन नाही. हे घ्या थोडं बघून घ्या. ओके मित्रांनो, चला आता आपण कपडे धुवायला तयारी लागू. हे बघा पाणी कसं येत आहे. इकडून पाणी तळ्यातून इकडे येत आहे बाहेर. हे बघा असं जात आहे पाणी. हे बघा पाणी असं येत आहे इकडून असंच नजरूक बोरी धरणला जात आहे इकडून असं.